लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या जनता दरबारात महात्मा फुले कर्ज मंजूर होत नसल्याची तक्रार. या प्रकरणी न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा तक्रारकर्त्याने दिला. फुलंब्री तालुक्यातील जातवा गावातील रहिवासी आनंद बनकर यांनी फुलंब्री तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी आयोजित जनता दरबारात महात्मा फुले विकास महामंडळ कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याची तक्रार दिली. आनंद बनकर यांनी गेल्या 2 वर्षांपासून महात्मा फुले विकास महामंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकडे परिपूर्ण फाईल सादर केलेली आहे, परंतु सदर कर्ज प्रकरणावर 2 वर्षांपासून जिल्हा निवड समितीची बैठक झाली नाही व शासनच 2-2 वर्ष महात्मा फुले कर्ज प्रकरणाला निधी देत नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील 1400च्या वर फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरू करावा असे शासनाचे धोरण आहे, पण प्रत्यक्षात अनुसूचित जातीच्या कर्ज प्रकरणाला शासनच निधी देण्यासाठी कानाडोळा करत आहे. सदर कर्ज प्रकरणाच्या तक्रारी आतापर्यंत माजी पालकमंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार, आत्ताचे पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या जनता दरबारामध्ये सुद्धा महात्मा फुले विकास महामंडळ कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याची तक्रार करण्यात आली, परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आनंद बनकर यांनी उपस्थित जनता दरबारामध्ये केला. आतापर्यंत शासनाकडे खूप कर्ज प्रकरणाच्या बाबतीत तक्रारी केल्या आहेत, परंतु सदर प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही, त्यामुळे शासनावरचाच आता विश्वास राहिला नाही असा गंभीर आरोप बनकर यांनी केला. सदर कर्ज प्रकरणाच्या बाबतीत माननीय न्यायालय यांच्याकडे न्यायासाठी अर्ज करून असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.